हे जे झाड आहे ना, हे झाड असं हालतंय बा, या कसं हालतं म्हणजे पुरं असं जम्पिंग जप्पाक झाड आहे, जम्पिंग जप्पाक. हे वावर दुसऱ्याचं आहे. आम्ही इथं मस्त बसले होतो. इथं एक गार्डन बनवलं, एक छोटं मंदिर आहे. मंदिरामध्ये गार्डन बनवलं आणि डॉगेज भाऊ हे बा, यो वाघ इथे एक बरं का, इथं एक वाघ आहे भाई हो, आणि तिकडे 2-3 वाघ आहे. हे दिसत आहे भाई, तर दिगरेले घ्यावर दिगरे आहे भाई इथे भाई. त्याच्यामुळे आम्ही रिस्क नाही घेऊ शकत मध्ये जायची, कारण डायरेक्ट याला मग डायरेक्ट धप्पा देऊन टाकतील. सांगा माझ्या चेहऱ्यावरती आज चांगला दिसतोय का? खरंच चांगला दिसतोय मला तरी असं वाटतं. आणि मी माहिती का, वो नाही का, सभ्य लडका, पडा हुआ लडका, हँडसम बॉय, तसा दिसतो म्हणजे मी आहेच, नो डाऊट. हे गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आता किती वाजलेले? आता वाजत आलेले आहे 11. आणि मी लई लेट उठलो आज, पण माझी सध्या रुटीनच खराब आहे हे उठायची. मी पहिले का जिमला जायचो ना, तेव्हा मी 6-5लाच उठायचो जिमला जाण्यासाठी. पण आता ना मला ना असं काय त्याला रोज रात्री एडिट करावं लागतं, त्याच्यामुळे मला 2-3 वाजून जात आहे झोपण्यासाठी. आणि काल भाई मला ना एडिट करायचं होतं, काल मी तसंच झोपलो, म्हणजे खाली पडलो तसंच झोपी गेलो. मग मला आता ना एडिट करायला लागणार थोड्या वेळाने. आणि आता ना आमच्या टाकीतलं पाणी संपलेलं आहे. तुम्ही म्हणशाल पवन तू रोज 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 पाणी 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 पाणीच काय दाखवतोय. मग विषय कसा आहे, आता काय चालू आहे, मेचा महिना चालू आहे. मेच्या महिन्यामध्ये सगळ्यांच्या बोरचं पाणी चाललं तर त्याच्यामुळे लय हाल होते. मग टँकर घ्या, पाणी नाल पाणी ते पाणी मग्गा पाणी भरा, त्याच्यामुळे लय हाल होतात. त्याच्यामुळं आता ना मी काय करतो, आता ना आमच्या टाकीतलं पाणी संपलेलं आहे बरं का. तर आता मला मोटर घ्यायची म्हणजे मागच्या रूममधून घ्यायची आणि हौदापाशी लावायची, घेऊन मग ते पाणी वरती चढायचं आहे. कारण ना आमचं पुरं पाणी संपलं होतं, रात्री 3लाच टाकीतलं पाणी संपलं होतं. सो आमचे म्हणजे पाणी वापरायचंच बंद झालं होतं. त्याच्यामुळे आता पाणी मोटर लावू आणि तुम्हाला एक मस्त मज्जा दाखवू. आता बा हे असं आहे बरोबर आहे. मला एक सांगा, तुम्हाला याच्यामुळे काही कळतंय का? बट हा आहे हिडन दरवाजा. इसके पीछे खुफिया आहे, खुफिया. तुम्हाला दाखवू का? थांबा, हे बघा, हे ना, अरे थांब, या जादू. याच्या मागं एक दरवाजा आहे बा. आपण असं आलो ना, असं याच्या मागं जायचं, इथून लगेच खुफिया दरवाजा आहे असं. मग ही मम्मी त्यांची रूम आहे. आता लय पसारा इधर, इग्नोर करा. तर ही मोटर आहे आमची. ही मोटर ना आता पाणी लावायचं आहे. ही मोटर आणि हे बोर्ड, हे बोर्ड लय भारी गो, एक्सटेन्शन बोर्ड आहे. आम्ही आत्ता ते समोरचे कूलर आहे का ते, हे कूलर आम्ही 2 कूलर घेतले यावेळेस. लय महाग कूलर आहे बाई. प्राईस सांगितलं तू म्हणजे एवढी, जाऊन द्या. या कूलरला माहिती आहे का 12 वर्ष आली, 12. ते बोर्ड काढतो, ही मोटर घेऊन जातो, पाणी लावतो सगळ्यात पहिले, कारण आमच्या टाकीमध्ये पाणीच नाही. दिखा भाई, दिखा रे भाई, आमच्या टाकीमध्ये पाणीच नाही काहीच. आता ही मोटर घेतलेली लय जड मोटर आहे माहिती आहे का. आता ही मोटर ना तिथं लावली जड आहे खरंच. मोटर लावून घेऊ आधी. आता ही मोटर मी इथं लावली. आमचं लय भारी सिस्टम फक्त ना, हे जॉईंट करावं लागतं फक्त बस. आता हे बघा, हा पाक झाली चालू. दिवसांनी मला पाणी आता मी थोडंफार आता आवाज येतो का? आवाज. आता हे पाणी अशा पाईपांनी डायरेक्ट वरती टाकीमध्ये. आता 11 वाजलेले आणि इतकं ऊन लागतं. चपला घातल्या तर माहिती पायामध्ये इतकं चटके बसायला लागले, घाम पण लगेच आला. आता ना मला लेट झालं होतं उठायला. तर आता मी आंघोळ करतो आणि मला व्हिडिओ सोडायचा, अपलोड करायचा व्हिडिओ. सो मेरा नेट भी खतम होईल आहे. आता पाणी, नेट, तोफा बिपा सगळं संपलेलं आहे. त्याच्यामुळं ना थोडासा चिल घेऊन लोकांचे जाऊन त्यांच्या हॉटस्पॉटच्या राउटरवरती जाऊन मला व्हिडिओज अपलोड करावा लागत आहे. सो मी आता आंघोळ करतो. मी चहा पिऊन घेतला उठल्या त्याच्यानंतर मी ब्लॉग स्टार्ट केला होता.
सो आता आंघोळ करतो, पाणी जाते टाकीमध्ये. सो यस, आंघोळ करून मग डायरेक्ट तुम्हारे पास आता हूँ तुमसे बडबड करने के लिए. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मस्त माझं जेवण नाही झालं, माझी आंघोळ झाली. आमच्या ताईचा फोन आला होता, फोनवरती मस्त घरच्यांनी गप्पा मारल्या आणि मी मस्त व्लॉग अपलोड केलाय. पण रोज सारखं तुमच्या भावाच्या फोनमध्ये नेट नाही आज पण, त्याच्यामुळे तुमचा भाऊ मस्त असा कॅमेरा ओपन करतो आणि तुमच्यासोबत मस्त गप्पा मारत बसतो. मला सांगा, तुमचं जेवण झालंय का जेवण तुमचं? मला एक सांगा, हा मी लेन्स काढचा ना स्पेक्स घेतले होते. आता स्पेक्स, गॉगल्स, सनग्लास कळतात मला. हा मला सांगा, माझ्या चेहऱ्यावरती चांगले दिसतात का? असे चांगले दिसतात बरं का, पण ते असे केले ना, याच्यात ब्ल्यू लेन्स टाकलेली मी, त्याच्यामुळे ना ते असे हे दिसतात राव का त्याला. म्हणजे आपण असं जेव्हा असं कॅमेरा चालू करतो ना बॅक साईडने, किंवा आता मी फ्रंटने शूट करतोय, मी फ्रंटने शूट करत नाही, पण म्हणलं तुमचं असा गप्पा मारू फ्रेंडनी, त्याच्यामुळे असं चालू केले. तर हे चांगलं दिसतं का? याची ही साईडची बॉटल भारी होई, मला इतकं आवडली, त्याच्यामुळे घेतलेलं मी हा. आणि मी फर्स्ट टाइम लेन्स कार्डचे गॉगल घेतले होते, त्याच्यामुळं लय महाग गेलते भैया माहिती मला, बट वर्थ इट भाई. क्वालिटी भारी यांची. नॉट स्पॉन्सर, एवढे फॉलोअर्स पण नाही आपले स्पॉन्सर आपल्याला यायला. सबस्क्रायबर्स सॉरी. मला सांगा, माझ्या चेहऱ्यावरती आज चांगला दिसतोय का? खरंच चांगला दिसतोय मला तरी असं वाटतं. आणि मी माहिती का, ओरे का सब लडका पडा हुआ लडका हँडसम बॉय तसा दिसतो, म्हणजे मी आहेच नो डाऊट, बट असा दिसतो मी. सो आता मी जेवण करतो. सगळ्यात पहिले तर मी ना ब्लॉग अपलोड करतो मित्राच्या राउटरवरती जाऊन, त्यानंतर घरी येतो आणि मस्त जेवण करतो. आणि टी शर्ट व्हायला का माईक नका भाऊ, महाग आहे. टी शर्ट कोणता व्हायला का? फर्स्ट कॉपी. आपले दिवस नाही आले अजून, ओरिजिनल घालायचे, ओरिजिनलचे आल्यावरती घालू. सो यस, मी आता मित्राकडे जातो आणि मग ते व्हिडिओ अपलोड करून डायरेक्ट घर पे आएंगे खाना खाने के लिए. सो यस, आज मित्राकडे म्हणजे राउटर नाही जाऊ, आज गोल्या भोकड जाऊ. फक्त एक स्टोरी अपलोड करायची, त्याच्यामुळं ब्लॉग तर अपलोड केलाच आहे मी, बघितलाच असेल तुम्ही. आता गोल्याकडे जाऊ, गोल्याकडं गाडी काढून गोल्याकडे जाऊ. मी आलोच गोल्याकडून जाऊ 10-15 मिनिट. ऊन इतकं झालंय, जर अरे मी माहिती का, आता मी बाहेर गेलो डायरेक्ट चपला घातल्या माहिती का, इतकं भाई. आता गोल्याकडे जाऊ, चाबी घेतलेली आपल्या गाडीवरती, गाडी काढू आणि डायरेक्ट गोल्याकडे जाऊ आणि मस्त व्हिडिओ अपलोड करू. तुमचा भाऊ जर डेली ब्लॉग, समजा आता डेली ब्लॉग बनवतोय, पण असेच जर डेली ब्लॉग बनवत ना, तुमच्या भावाच्या अंगात इतकं लहान लेकरू आहे की तुमचा भाऊ इतका मजा की ना, मग त्याच्या अंगातला डायरेक्ट असा लहानपणाचा पवन बाहेर निघला ना, अरे वा, तुम्हाला इतकी मजा येईल ना मग, खतरनाक भाई. चला गाडी काढू, लिहू नये. हे आई मी येतो, चाललो भाई. चावी आता ही शीट इतकं गरम झालं, अरे बाप खरंच गरम झालं, शीट गरम झालंय. अरे यार चप्पल पडली, चप्पल इतकी खराब झाली माझी. गोल्या भाई इकडं, गोल्याला आवाज, गोल्यो इथे मावा मिळेल, पण आमच्या काही कामाचा नाही ना तो, त्याचा आम्ही काय करू? येतो का नाही येऊ? कोण नाही काय घरी? हा अरे बाप, खुफी आहे का तुमच्याकडे पण चाबीचा अड्डा? खरे खुफी अड्डा आहे तुमच्याकडे चाबीचा? आम्ही ठेवतच नाही, आमच्याकडले लोक ठेवायला. आम्ही सगळे घरीच राहतो. अरे लहानपणी पाहिलेले यार काय हातोडी. कुठे जायचंय? कुठंच नाही. काय करायचं वावरात जाऊ, जेवण बाकी. मग चल चाल बाय, चक्कर मारणे वावरात लग्न चालू यार. पण मला काय कोणाचं आवाज येत नाही तुला? वावरातलं एक काय मग लई रे, मग कोणी करलं? हा का, पण तिकडच आवाज येतो भाई. आता याचं म्हणणं आहे वावरात जाऊ
आणि मग जेवण नाही होईल कडी लांब आता मग चल ना जाऊ ना चक्करच मारून येऊ आता. तर मित्रांनो आम्ही सडनली आमचा प्लॅन म्हणला आम्ही डायरेक्ट मळ्यात आलो. मी याच्या घरी व्हिडिओ अपलोड करायला गेलो नाही मला डायरेक्ट मळ्यात घेऊन आला. अरे भैया मी माहिती का एक स्टोरी डाउनलोड करायची होती आणि त्याला टाकायची होती स्टोरी मला इंस्टाग्रामला त्यासाठी मी याच्याकडे गेलतो. माझं जेवण पण नाही झालं घरच्या देवाला जेवण करून जाय म्हणलं वापस आलो लवकर आणि त्यात पप्पा आले भाई म्हणलं थांबा थोडं वापस लावलो. अरे ते मित्र आपण ना इकडं जाऊ सगळ्यात आधी ही गाड्या माहिती इतके दिवसापासून उभा इथं गाड्या या आम्हाला उन्हाळ्याच्या टायमाला ना आम्हाला लय मजा येते इकडे बसायला. आम्ही एकदा पावसाळ्यात आलतो भाई डायरेक्ट गाडी फसली डायरेक्ट पुरा चिखल राहतो इथं पुरा चिखल. हे आमचं लोकेशन आहे बसायचं आम्ही मस्त इथं टाइमपास करत बसतो. आणि शेत पाहिलं का रंपा रप्पम पुरं शेत मोकळं आले राव. सगळं ते काढून घेतलं काय असतं ते गहू बाजरी सगळं काढून घेतलं. हा लय ऊन आहे मी पुरं पॅक होऊन आलो या बा हात बित सगळं पॅक होऊन यावं लागतं इतकी गर्मी इतकं ऊन आहे. आता आलोय आम्ही आमच्या लोकेशन वरती और गाडी अरे भाऊ डॉग इज भाऊ हाऊ आर यू अरे भाऊ सॉरी आम्ही काहीच करणार नाही तुम्हाला. हे जे झाड आहे ना हे झाड असं हालतंय बा या कसं हालतं म्हणजे पुरं असं जम्पिंग जप्पाक झाड आहे जम्पिंग जप्पाक. हे वावर दुसऱ्याचं आहे. आम्ही इथं मस्त बसायला येतो आणि एक गार्डन बनवलं एक छोटं मंदिर आहे मंदिरामध्ये गार्डन बनवलं आणि डॉग इज भाऊ हे बा यो वाघ इथं एक बरं का इथं एक वाघ आहे भाई हो आणि तिकडं 2-3 वाघ आहे हे दिसत आहे भाई तर दिगरेले घ्या बरं दिगरे आहे भाई इथे भाई. त्याच्यामुळे आम्ही रिस्क नाही घेऊ शकत मध्ये जायची कारण डायरेक्ट याला मग डायरेक्ट धप्पा देऊन टाकतील ते. त्याच्यामुळं भाई झाड इतके जुने झाडं नाही मुळं पाहिले का खोडं किती मोठं लिहायचे असले मोठे झाड आहेत चिंचाचे झाड आहेत चिंचाचे आणि पुरं भकात झालंय सध्या उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळं. इथं बसल्या हे असे हे घेऊन हे पुरं साफ केलं बा असं होतं हे समोर दिसतंय का हे असं होतं याला मी डायरेक्ट असं बाय बसायला बिसायला डायरेक्ट केवढी जागा केली आणि पुऱ्या असे रेगोट्या करू पुरं हे केलं. आम्ही मस्त चिल वातावरणात बसलेलो आहे चिल गोवाला भाऊ सोबत मस्त चिल लागला इथं काय वाफ लागते रे इथं आता लागतंय ना वारं सुटलंय त्याच्यामुळं. पाणी आणलंच भाई आम्ही प्यायला संपत आलं थोडं गरम झालं आणि तुम्हाला एक गंमत दाखवूया बा मायरे पास काय पाहिलं का कूलर आहे फोनचं कूलर हे ना -3 डिग्रीपर्यंत जातं थंड होतं मस्त. आणि अशी पॉवर बँक लावली हे दिसते पॉवर बँक लावली मस्त चिल्ड होतं. आता किती टेम्परेचर आहे 22 टेम्परेचर आहे 22. हे मस्त थंड होतं एकदम फोनचं जे प्रोसेसर आहे का ते थंड करते. मस्त हवेत बसले आम्ही मस्त हवेमध्ये आणि हे असं वातावरण सध्या इकडे. हे गाड्या पाहिल्या समोर एक गोडाऊन इथं गाड्या पाहिल्या किती लावलंय असे 10-12 गोडाऊन भाई या साईडला इकडं या साईडला 4 नाही 5 5.5 6 आहे मग ते बाजूला तिकडं त्या साईडला कोणतं ते समोर ते प्लॉटिंगच्या समोर ते बनतंय ते अजून त्याच्या तिकडं रे तिकडं पुढं सगळ्यात पुढे नाही सरळ गेल्यावर ती शक्तीनगरून सरळ तिकडं नाही ते गोडो जाऊ दे याला काय माहित नाही. आम्ही मस्त टाइमपास करत बसलोय येवाले का अरे बाबो. आता आमचं मस्त फिरून झालं भाई आता आम्ही घरी निघलोय गोल्यान मी घरी चाललोय आता. लईच टाइमपास केला आम्ही इथं बसून मस्त एन्जॉय केला तुम्हाला दाखवू गार्डन हे असं गार्डन आहे इथं कुत्रे बसलेले आहेत म्हणून आम्ही मध्ये निघालो आज इथं आम्ही मध्येच बसतो. हे डॉगेज भाऊ हायकर हाय हाऊ आर यू ब्रो बाय बाय मिलेंगे ब्रो नाही ब्रो याचा. चला आपली गाडी घेऊन थेट चालल्या जाऊ आता घरी आधी राजाकडे जाऊ त्याच्यानंतर घरी जाऊ. ऊन वाढलं आता ऊन जास्त वाढलंय हे बघा
ऊन जास्त वाढलं आता, लय ऊन आहे भाई, इतकं वाफा लागतं ना गरम गरम. मस्त पाण्याच्या बाटल्या आता आणल्या होत्या 2 मस्त पाणीच्या बाटल्या आणल्या 2. चला 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 टोपी घालतो मी. चला आता आम्ही घरी चाललेलो आहे. इथं पहिले मध्ये चंदनचं झाड होतं, इथं समोर, इथं हे दिसत आहे इथं. आता आम्ही घरी चाललेलो आहे. इथं आहे बघ थोडं हिरवगार, इकडं काहीच नाही हिरवगार. आता आम्ही घरी चाललेलो आहे. घरी म्हणजे दुकानावरती जाऊ आधी, राजाला आपल्या दुकानावर जाऊ, राजाला भेटू. राजा बसेल तिथं रिकाम टेकडा माणूस, त्याचं सीझन संपलं आपल्या दुकानावर, त्याचं सीझन. दादा सोबत गप्पा आणाल तिथं बसेल तो, त्याला भेटून डायरेक्ट मग मी जेवायला जातोय. मला लय भूक लागली आता, खतरनाक भूक लागली. वारं पण सुटले मस्त आहे. इकडे एक गोडाऊन आहे. चलो बाय चलो. काय करू ना रे, आम्ही काय पुरी मागे हिंडत होतो का? हा आम्ही काय पुरी मागे हिंडत होतो? काय कोणते काम धंदे तुला? हे काम आहेत का? हे काम आहे का? बाटल्या तिकडे यायचं माळ्यात पै अरे किती थंडगार सांगायला. घरी आलोय बे, आता मी जेवण करतो मस्त. आधी याच्यातलं सामान काढून घेऊ. सामान काढतो, जेवण करतो. आता वाजलेले आहे संध्याकाळचे 7 आणि मी आलो होतो 6लाच दुकानामध्ये. आणि मी मस्त भांडे बिंडे घासले बा. हे दिसते बकेट, या दूध नाही बरं का, ते फेस आहे फेस. भांडे धुतो आपण, त्याचा भांडे वगैरे घासले. रेकॉर्ड करायचं होतं म्हणून कूलर आणि पंखा बंद केला. आणि मी मस्त गरमीमध्ये बसले, गिऱ्हाईक नाही सध्या आणि दूध पण येत नाही आमचं, त्याच्यामुळं मस्त शांत वातावरण. दूध आल्यावरती कसं बिर वातावरण राहतं. आणि आता दुकान बघा, काल थोडा माल लावला त्याच्यामुळे थोडी चांगली दिसते दुकान. हे माल लावायचं बाकी. तर मस्त मी आता दुकानात बसतो, दुकानात कामं करतो थोडे आणि थोडंफार एडिट करतो. मित्रांनो, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, ब्लॉगला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि आपले डेली ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटते नक्की कमेंट करून सांगा. भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.